सुधाताई गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये लेक्चरर होत्या. त्यांना मूलबाळ नव्हते, त्यामुळे आता त्या आयुष्याच्या अशा वळणावर पोहोचल्या होत्या जिथे त्यांना त्यांच्या नवऱ्याशिवाय दुसरा आधार नव्हता. लवकरच त्या नोकरीतून रिटायर्ड झाल्या आणि त्यांच्या सरकारी नोकरीतून मिळालेल्या लाखो रुपयात त्यांचे उर्वरित आयुष्य घरात घालवू लागल्या. सुधाताई खूप साध्या आणि मृदू स्वभावाच्या होत्या आणि दुसरीकडे त्यांचे पतीसुद्धा खूप चांगल्या स्वभावाचे होते. आजपर्यंत त्या दोघांच्यात कोणत्याही कारणावरून भांडणे झाली नव्हती. एकमेकांना ते खूप इज्जत देत होते, एकमेकांना खूप आदराने बोलवायचे. आणि आता आयुष्यात या वळणावर आल्यानंतर त्यांना मूल न झाल्याची उणीव जाणवत होती. एके दिवशी सुधाताई आपल्या पतीला विचारू लागल्या की आपण मूल का दत्तक घेत नाही. सुरुवातीला मी माझ्या कामात व्यस्त होते, त्यामुळे मला तेव्हा लक्षात आले नाही. तिथे शिकणाऱ्या मुलांना माझी स्वतःची मुलं समजून त्यांच्यावर लक्ष ठेवत होते, त्यांच्यावर मेहनत घेत होते. पण आता घरी एकटीच असते तर हे घर अंगावर धावून येतं. सारखं भूतकाळात डोकावून पाहिले तर खूप त्रास होतो की जर त्यावेळेस मी चुकी केली नसती तर आज माझेही एखादे मूल असते आणि आज या वयात मुलासाठी तरसले नसते आणि आत्तापर्यंत आपल्याला नातवंडांचेही सुख मिळाले असते. आपले आयुष्य खूप सुखात आणि आनंदात गेले असते. सुधाताई जेव्हा हे सर्व आपल्या पतीला म्हणजे सदाशिवरावांना सांगत होत्या तेव्हा त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि हसतच आपल्या पत्नीकडे पाहत म्हणाले, तुला खरंच असं वाटतं की तू जो काही विचार करत आहेस खरंच असेच घडले असते? खूप वर्षांपूर्वी जेव्हा सुधाताई आणि सदाशिवराव यांच्या लग्नाला 1 वर्ष झाले होते तेव्हा सुधाताई गरोदर राहिल्या होत्या. काही महिन्यानंतरच त्यांना ही बातमी कळाली होती की त्या आई होणार आहेत. एक दिवस त्यांची तब्येत बिघडली, पण तरीही त्या कॉलेजमध्ये शिकवायला निघून गेल्या आणि रस्त्यातच त्यांचा अपघात झाला. सदाशिवरावांनी त्यांना सुट्टी घेण्यास सांगितले होते, पण त्यांनी कॉलेजला जाण्यासाठी महत्त्व दिले आणि त्यांच्यासोबत हा अपघात झाला. त्यांचा जीव तर वाचला, पण त्यांचे बाळ हे जग सोडून निघून गेले होते. पण काही कारणांमुळे त्या पुन्हा कधीच आई होऊ शकणार नव्हत्या. असो, सदाशिवरावांनी दीर्घ श्वास घेत सुधाताईंना म्हणाले की आपल्या भविष्यात काय घडणार आहे ते आपल्या देवाला चांगलंच माहिती आहे. जर आपल्यासाठी मुलं होणे खरोखरच चांगले असते तर देवाने आपल्या पदरात मूल नक्कीच दिले असते. कोणास ठाऊक त्याच मुलाने मोठं होऊन खूप दुःख आणि त्रास दिला असता तर त्यामुळेच देवाने आपल्याला मूल दिले नसेल. हे ऐकून सुधाताई शांत झाल्या होत्या. आपल्या आयुष्यातील काहीच वर्ष त्या आपल्या पतीबरोबर म्हणजे सदाशिवरावांबरोबर घालवू शकल्या होत्या. जेव्हा एके दिवशी सदाशिवरावांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा सुधाताई घरी एकट्याच होत्या. मध्यरात्री पतीची बिघडलेली प्रकृती पाहून त्या अस्वस्थ झाल्या होत्या. खूप रडू लागल्या होत्या आणि ओरडू लागल्या होत्या. रात्रीच्या या वेळेला कोणाला फोन करावा हे त्यांना समजतच नव्हते. कोणाला बोलवावे, यावेळी कोण त्यांना मदत करेन. आणि हीच ती वेळ होती जेव्हा त्यांना आपल्या मुलाची कमी भासत होती. थरथरत्या हाताने त्यांनी ॲम्ब्युलन्स बोलावली. ॲम्ब्युलन्स आली आणि सदाशिवरावांना हॉस्पिटलमध्ये नेले, पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. सदाशिवरावांचा मृत्यू झाला होता आणि ही बातमी सुधाताईंवर डोंगरासारखी कोसळली होती आणि आता जगात पूर्णपणे त्या एकट्या पडल्या होत्या. सुधाताई एक स्वावलंबी स्त्री होती, पण या वयात त्यांचा नवरा त्यांना असा सोडून गेल्याने त्यांना खूपच मोठा धक्का बसला होता. काही दिवस शेजारचे आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्याकडे येत राहिले आणि त्यांना धीर देत राहिले. काही नातेवाईकांनी तर सुधाताईंना आपल्या घरी राहायला या असंही सांगितलं, पण सुधाताईंनी त्यांना नकार दिला होता. त्यांच्याकडे स्वतःचे घर होते, त्यांची पेन्शन होती, बँक बॅलन्स होता, त्यांच्या पतीची मालमत्ता होती आणि हे सर्व काही त्यांच्यासाठी पुरेसे होते. त्यामुळे त्यांनी कुठेही जाण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. त्या म्हणाल्या होत्या की मी माझी जबाबदारी स्वतः उचलू शकते. आता सध्या तरी मला कोणाचीच गरज नाही. हळूहळू सर्वजण आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. सुधाताई घरात एकट्याच राहिल्या, त्यामुळे दिवसभर घरी बसून बसून रिकामे घर अंगावर धावून येत होते. हळूहळू त्यांनी स्वतःला सांभाळले. त्यांनी हा विचार केला की भलेही पैशांची कोणतीच कमी नाही, पण घरी बसून स्वतःला डिप्रेशनचा बळी बनवायचा नव्हता. त्यामुळे त्यांनी विचार केला की घराजवळ असलेल्या एका खाजगी शाळेत मुलांना शिकवायला सुरुवात करावी, जेणेकरून मुलांना पाहून त्यांचे मन थोडे हलके होऊन जाईल आणि त्यांचे मनही रमेल. पण सुधाताईंची क्षमता पाहून ते म्हणाले की तुम्ही आमच्या प्राथमिक शाळेत नाही तर आमच्या दुसऱ्या शाखेत शिकवा. तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाची आमच्या मुलांना खूपच गरज आहे. सुधाताईंना काहीच अडचण नव्हती, कारण ती शाळा इथून काही अंतरावरच होती. त्यांच्याजवळ स्वतःची गाडी होती, त्या गाडी चालवू शकत होत्या. त्यामुळे त्या रोज 40 मिनिटांचा प्रवास करून शाळेत जाऊ लागल्या. हळूहळू मुलांसोबत राहून त्यांचे मनही रमू लागले.
एके दिवशी त्या एप्रिल महिन्यात दुपारच्या वेळी कडक उन्हात शाळेतून परतत होत्या तेव्हा अचानक त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला. त्यांनी लगेचच गाडी जागेवरच थांबवली आणि गाडीच्या खाली उतरून पाहिले तर टायरची संपूर्ण हवा निघाली होती. आसपास चारही बाजूंनी लांब लांबपर्यंत कोणीही दिसत नव्हते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीची जमीन, झाडे झुडपे, डोंगराळ भाग होता. एप्रिल महिन्याच्या उन्हाळ्यात झाडांची पानेही गळून पडली होती, त्यामुळे झाडांची सावलीही नव्हती. इथे तर मदतीला बोलवायला कोणीच नव्हते. सुधाताईंना आता टेन्शन आले होते. रस्त्यावरून बऱ्याच गाड्या आणि मोटरसायकल धावत होत्या. सुधाताईंनी त्यांच्याकडून मदत घेण्याचा विचार केला. त्यांनी स्वतःची गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि हात देऊन लोकांची मदत मागण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्या कुठे थांबत होत्या? सगळ्याच गाड्या आपापल्या कामाच्या दिशेने सुधाताईंकडे दुर्लक्ष करत निघूनही जात होत्या. हे पाहून सुधाताई जास्तच काळजीत पडल्या. बाहेर कडक ऊन होते, त्यामुळे त्या कधी गाडीत येऊन बसायच्या तर कधी बाहेर रस्त्यावर उभ्या राहून मदत मागायच्या. कारण त्यांच्या वयानुसार त्यांना उन्हाचा खूपच त्रास होत होता. त्यांना इतके कडक ऊन सहन होत नव्हते. त्या खूप नाजूक होत्या. त्यांना त्या ठिकाणी उभे राहून आता जवळपास 2 ते 3 तास उलटले होते, तरीही त्यांच्या मदतीसाठी कुणीही थांबले नाही. ऊन इतके प्रचंड होते की त्याचा कोणालाही त्रास झालाच असता. सुधाताईंनी शेवटचा प्रयत्न करत एका लांबून येणाऱ्या टॅक्सीवाल्याला हात दाखवला. ती टॅक्सी खूपच जुनी वाटत होती. त्या टॅक्सीला बऱ्याच ठिकाणी गंज लागला होता. समोरची काच तुटलेली होती. त्या टॅक्सीला पाहून कोणालाही अंदाज आला असता की ती खूपच जुनी टॅक्सी आहे. तर ती टॅक्सी खूपच वेगाने तिथून जात होती. पण सुधाताईंना पाहून ती टॅक्सी पुन्हा पाठीमागे आली आणि त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली. त्या टॅक्सीमध्ये एक 23 ते 24 वर्षांचा तरुण मुलगा बसला होता. त्याने सुधाताईंना उभे असलेले पाहिल्यावर तो पटकन टॅक्सीमधून खाली उतरला. तेव्हा सुधाताई पूर्णपणे घामाने भिजलेल्या होत्या. उन्हामुळे त्यांचा चेहरा पूर्ण लाल झाला होता. उन्हामुळे त्यांची हालत खूपच खराब झाली होती. त्या मुलाने सुधाताईंना पाहिले आणि त्यांना विचारले, काय झालं आहे मॅडम? तुम्ही अशा उन्हात इथे का उभ्या आहात? काही प्रॉब्लेम आहे का? सुधाताईंनी देवाचे आभार मानले आणि त्या मुलाला सांगितले की बाळा, माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे. माझ्यात इतकी ताकद नाही की मी पंक्चर काढू शकेल. आणि खरं सांगायचं तर मी आजपर्यंत हे काम कधीच केलेले नाही आणि याआधी माझ्यासोबत असा प्रॉब्लेम कधीच झालेला नाही. नाहीतर मी माझ्या गाडीला गॅरेजमध्ये नेले असते. प्लीज तू माझी मदत करू शकतोस का? सुधाताईंचे बोलणे ऐकल्यावर तो मुलगा हसतच म्हणाला, मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही माझ्या गाडीत बसा. दाराला थंड पाण्याची बॉटल देखील ठेवलेली आहे. घाबरू नका, ती नवीनच बाटली घेतलेली आहे. अजूनही तिचं सील पॅक आहे. तुम्ही पाणी घ्या आणि सावलीत बसा. तोपर्यंत मी गाडीचा टायर चेंज करतो. सुधाताईंनी त्या मुलाचे बोलणे ऐकले आणि त्याच्या गाडीत जाऊन बसल्या. तिथे दाराला थंड पाण्याची बाटली देखील ठेवलेली होती. ते थंड पाणी पिऊन सुधाताईंना खूप छान वाटले. पाणी पिऊन त्यांच्या जीवात जीव आला होता. त्यांनी त्या मुलावर नजर टाकली तर तो इतक्या कडक उन्हात रस्त्याच्या कडेला त्यांच्या गाडीचा टायर चेंज करत होता. लोक ये जा करत होते, पण कोणीही त्यांच्या मदतीला धावून आले नाही. फक्त तोच मुलगा होता जो त्यांच्यासाठी थांबला होता आणि त्यांचा प्रॉब्लेम समजू शकला होता. काहीतरी विचार करून सुधाताईंनी त्यांची पर्स चेक केली तर त्यात 15,000 रुपये होते. सुधाताईंनी विचार केला होता की त्या यातील 10,000 रुपये त्या मुलाला बक्षीस म्हणून देतील, कारण तो मुलगा दिसायला खूपच गरीब दिसत होता. त्याचे कपडे आणि त्याचे राहणीमान खूप गरीब घरातले वाटत होते. म्हणून सुधाताईंनी त्याला 10,000 रुपये बक्षीस स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आणि त्यातील 10,000 रुपये बाजूला काढून ठेवले. जसा तो मुलगा गाडीचा टायर चेंज करून आला तेव्हा त्या त्याच्या गाडीतून खाली उतरल्या. तो मुलगा त्यांना म्हणाला, मॅडम, तुमच्या गाडीचा टायर चेंज झाला आहे. आता तुम्ही बिंदास तुम्हाला जिथे जायचे असेल तिथे जाऊ शकता. हे ऐकून सुधाताईंनी त्या मुलाचे मनापासून आभार मानले आणि पर्समधून 10,000 रुपये काढून त्याच्या पुढे धरले. एवढे पैसे पाहून तो मुलगा क्षणभर हैराण झाला होता आणि सुधाताईंना विचारू लागला की हे पैसे कशासाठी? तेव्हा सुधाताई म्हणाल्या, इथे बरीच लोक ये जा करत होती. तूच होतास ज्याने माझा प्रॉब्लेम समजू शकला होता आणि माझी मदत केली होती. त्यामुळे हे माझ्याकडून तुझ्यासाठी एक छोटेसे बक्षीस आहे. तो मुलगा हसतच म्हणाला की नाही मॅडम, तुम्ही माझ्याबद्दल असा विचार केला तेच माझ्यासाठी पुरेसे आहे. मी तुमचे हे पैसे नाही घेऊ शकत. खरं तर माझ्या जीवनाचा हाच उद्देश आहे की मला फक्त लोकांची मदत करायची आहे आणि तेही मनात कोणताही लोभ न ठेवता अगदी निस्वार्थ भावनेने.
आणि विश्वास ठेवा की तुम्ही त्या पहिल्या व्यक्ती नाही ज्यांची मी मदत केली आहे. आणि तुमच्यासारखेच त्यांनीही मला असेच पैसे देण्याचा प्रयत्न केला होता, पण मी आजपर्यंत कुणाकडूनही या कामाचा मोबदला घेतला नाही, कारण मला याचा मोबदला देवाकडूनच घ्यायचा आहे. इतकं बोलून तो मुलगा तिथून निघून गेला. सुधाताई त्या मुलावर खूप प्रभावित झाल्या, कारण त्यांनी आजपर्यंत इतके चांगले संस्कार असलेला व्यक्ती पहिल्यांदा आज पाहिला होता. त्या दीर्घ श्वास घेत विचार करू लागल्या की नक्कीच या मुलाची संगोपन करणारी आई खूप निर्मळ आणि मोठ्या मनाची असेल. सुधाताईंनी मनोमन त्यांना खूप आशीर्वाद दिले आणि गाडीत बसून स्वतःच्या घरी निघून गेल्या. त्या घरी येऊन त्यांच्या खोलीत त्यांच्या बेडवर आराम करण्यासाठी पडल्याच होत्या, पण सारखं सारखं त्यांच्या कानात त्या मुलाचे शब्द ऐकू येत होते की मला लोकांची अगदी निस्वार्थ भावनेने मदत करायची आहे आणि त्याकरता मी कोणाकडून कोणताही मोबदला घेत नाही, कारण मला माझ्या देवाकडूनच याचा मोबदला घ्यायचा आहे. हा विचार करता करता सुधाताईंच्या चेहऱ्यावर न कळत हसू उमटले आणि त्यांनीही अशीच लोकांची मदत करायची असे ठरवले. त्या मुलाने तर कामाचे पैसे देखील घेतले नाही. उलट सुधाताई जबरदस्तीने त्याला पैसे देत होत्या, पण त्याने ते पैसे घेण्यास नकार दिला होता आणि तिथून निघून गेल्या होत्या. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या शाळेत शिकवत होत्या तेव्हा अचानक स्टाफ रूममधून जोरजोरात बोलण्याचा आवाज येत होता. शाळेच्या मुख्याध्यापिका कोणत्या तरी गोष्टीवर भांडत होत्या. सुधाताईंना शिकवताना डिस्टर्ब होत होते, म्हणून त्या क्लासरूमच्या बाहेर आल्या. जेव्हा त्यांनी स्टाफ रूमकडे पाहिले तर शाळेच्या मुख्याध्यापिका त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या एका मुलीवर रागवत होत्या. सुधाताई चालत चालत त्यांच्याजवळ गेल्या आणि त्यांना विचारले, काय झालं आहे मॅडम? शाळेच्या मुख्याध्यापिका रागातच म्हणाल्या की बघा ना सुधा मॅडम, ही मुलगी गेल्या 3-4 दिवसांपासून सतत इथे येऊन माझं डोकं खराब करत आहे आणि मी तिला खूप प्रेमाने समजावून देखील सांगितले की आम्हाला आता कोणत्याही वर्करची गरज नाही. आमच्या शाळेत आधीच खूप वर्कर्स आहेत, पण तरीही ती म्हणते की मला कामाची गरज आहे. प्लीज मला काम द्या. आता सुधा मॅडम तुम्हीच सांगा, मी या मुलीला कोणत्या भाषेत समजावून सांगू की आम्हाला आणखीन वर्करची गरज नाही आणि तरीही तिला जर काम करायचे असेल तर तिने येऊन फुकटमध्ये काम करावे, पण आमच्याकडून कोणत्याही अपेक्षा ठेवू नये. शाळेच्या मुख्याध्यापिकेचे बोलणे ऐकून सुधाताईंनी त्या मुलीकडे पाहिले तर ती शरमेने मान खाली घालून रडत होती. तिला पाहून सुधाताईंना तिचे वाईट वाटले. तिच्यावर दया आली. त्या मुलीचे वय 20 ते 21च्या आसपास असेल. रंग सावळा होता, पण दिसायला ती अतिशय सुंदर होती. मोठ्या ओढणीने तिने स्वतःला व्यवस्थित झाकून ठेवले होते. कपडेही व्यवस्थित घातले होते. तेव्हा सुधाताईंची नजर तिच्या पोटाकडे गेली, जे थोडे बाहेर आले होते. ओढणीने झाकूनही जाणवत होते की ती 6 ते 7 महिन्यांची गरोदर असेल. सुधाताई तिला निरखून पाहत होत्या तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापिका त्यांना सांगू लागल्या की आता तुम्हीच बघा सुधा मॅडम, ही मुलगी गरोदर सुद्धा आहे. जर काही कमी जास्त झालं तर कोण जबाबदार राहणार? कारण नसताना शाळेचे नाव खराब होईल, पण ही मुलगी काही ऐकूनच घ्यायला तयार नाही. शाळेच्या मुख्याध्यापिका आणखीन काही बोलणार इतक्यात त्या मुलीने त्यांच्यासमोर दोन्ही हात जोडून म्हणाली की प्लीज मला माफ करा, मी तुमची आभारी आहे, मी दुसरीकडे नोकरी शोधेल. असे म्हणत ती मुलगी तिच्या डोळ्यातील अश्रू पुसत तिथून जाऊ लागली. पण सुधाताईंना अचानक तो मुलगा आठवू लागला जो कोणताही स्वार्थ मनात न ठेवता त्यांची मदत करण्यासाठी थांबला होता. त्याने सुधाताईंची मदत केली होती, म्हणून सुधाताईंनी विचार केला की त्या सुद्धा त्या मुलीला असंच जाऊ देणार नाही, तर त्या तिची मदत करेन. ती मुलगी त्या शाळेच्या बाहेर निघून गेली होती. सुधाताई सुद्धा तिच्या मागे मागे गेल्या होत्या आणि तिला थांबवले. ती मुलगी सुद्धा लगेच थांबली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते. ती मुलगी सुधाताईंना म्हणाली, काय झालं आहे मॅडम, का थांबवले मला? सुधाताईंनी लगेच त्यांच्या पर्समधून एक कार्ड काढून त्या मुलीला दिले आणि तिला म्हणाल्या, यात माझ्या घराचा पत्ता आहे. आता तर मी इथे शिकवत आहे, पण तू संध्याकाळी मला माझ्या घरी येऊन भेट. त्या मुलीने सुधाताईंचे आभार मानले आणि तिथून निघून गेली आणि सुधाताई सुद्धा आत मुलांना शिकवायला निघून गेल्या. दुपारी घरी आल्यानंतर त्या खूप थकलेल्या होत्या. फ्रेश झाल्यानंतर त्या त्यांच्या खोलीत येऊन बेडवर पडल्या. जेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते तेव्हा त्यांच्या घराचा दरवाजा कोणीतरी वाजवला. मोलकरीणने दरवाजा उघडला आणि सुधाताईंना सांगायला आली की तुम्हाला भेटण्यासाठी कोणती तरी मुलगी आली आहे. पहिले तर सुधाताई विचारात पडल्या की कोण मुलगी आली असेल. नंतर त्यांना अचानक आठवले तेव्हा त्यांनी त्या मुलीला हॉलमध्ये बसवण्यात सांगितले.
ती मुलगी हॉलमध्ये येऊन बसली. आत्ताही तिने स्वतःला ओढणीने झाकले होते. सुधाताई तिच्यासमोर जाऊन बसल्या तेव्हा तिच्या परिस्थितीवर त्यांना दया आली. त्यांनी लगेच तिच्यासाठी फळांचा ज्यूस मागवला, जे पिऊन त्या मुलीला थोडासा दिलासा मिळाला. तिचा चेहरा फुलला होता. मग सुधाताईंनी तिला विचारले की तू किती महिन्यांची प्रेग्नंट आहेस आणि तुझा नवरा काय करतो ज्याने तुला अशा परिस्थितीत बाहेर कामाला पाठवले? हे ऐकून ती मुलगी घाबरून म्हणाली, नाही, माझा नवरा तर खूप चांगला आहे. तुम्ही विचार करता तसे काहीच नाही. मला आता 7वा महिना आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे की थोडासा प्रॉब्लेम आहे, म्हणून ऑपरेशन करायला लागणार आहे, नाहीतर बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. माझा नवरा तर माझ्यावर खूप प्रेम करतो, पण आम्ही दोघेही मेहनत करून आमचे घर चालवत आहोत. मागच्या काही दिवसांपासून माझ्या नवऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे आणि त्यामुळे आमच्यावर कर्ज झाले आहे. आता नवरा जे कमवतो त्या पैशाने बाहेरचे कर्ज फेडत आहे. आणखीन 2-3 महिनेच त्रास होईल, त्यानंतर पूर्ण कर्ज फेडले जाईल. पहिले मी ज्या ठिकाणी नोकरी करत होते त्या पगारातून मी माझे ऑपरेशन करणार होते, पण माझ्या मालकीणीने काही कारण न देता मला कामावरून काढून टाकले आणि आता मला अशा परिस्थितीत कोणीही कामावर ठेवायला तयार नाही. हे ऐकून सुधाताईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्याकडे बारकाईने बघत म्हणाल्या, किती कर्ज आहे तुम्हा लोकांवर? ती मुलगी म्हणाली की आता 50,000 रुपये बाकी आहेत. थोडा विचार करत सुधाताईंनी तिला परत विचारले की तुला जेवण बनवता येते का? हे ऐकून त्या मुलीने लगेचच होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, हो मॅडम, मला खूप छान स्वयंपाक बनवता येतो. माझा नवरा माझ्या जेवणाची खूप स्तुती करतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी प्रत्येक काम स्वच्छ आणि सुरेख करते. मी तुम्हाला कोणतीही तक्रार करण्याची संधीच देणार नाही. हे ऐकून सुधाताई हळूच हसल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे, तर आजपासून माझ्या घरी संध्याकाळचे जेवण बनवणे आणि झाडांना पाणी देणे ही कामे तुझी असतील. त्या दिवशी त्या मुलीने सुधाताईंसाठी व्हेज बिर्याणी बनवली होती, जी खूपच स्वादिष्ट झाली होती. त्या दिवशी सुधाताई पोट भरून जेवल्या होत्या आणि बाकीचे जेवण सुधाताईंनी जाताना त्या मुलीला दिली. तिचे नाव प्रीती होते. सुधाताई तिला म्हणाल्या, हे जेवण तू तुझ्या घरी घेऊन जा आणि तुम्ही दोघं नवरा बायको मिळून खा. हे पाहून प्रीतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. म्हणाली, तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम. तुम्ही खूप चांगल्या आहात. देव तुम्हाला याचे फळ नक्की देणार. इतकं बोलून प्रीती तिथून निघून गेली. पण सुधाताईंच्या मनात एक समाधान निर्माण झाले होते. दुसऱ्या दिवशी सुधाताईंनी त्यांच्या मैत्रिणीला फोन केला, ज्या लेडी डॉक्टर होत्या आणि त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल होते. त्या प्रसिद्ध डॉक्टर होत्या. सुधाताईंनी त्या डॉक्टरला प्रीतीबद्दल सांगितले आणि म्हणाल्या की या केसचे सर्व पैसे मी देईन, फक्त तू पेशंटची व्यवस्थित डिलिव्हरी कर. दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रीती सुधाताईंच्या घरी आली तेव्हा सुधाताईंनी तिला हॉस्पिटलचे नाव सांगितले आणि तिथेच डिलिव्हरी करायची आहे असे सांगितले. त्या हॉस्पिटलचे नाव ऐकताच प्रीती म्हणाली, नाही मॅडम, ते खूप मोठे हॉस्पिटल आहे आणि त्या डॉक्टरसुद्धा खूप महागड्या डॉक्टर आहेत. लाखो रुपये घेतात. मी इतके पैसे कुठून आणणार? तेव्हा सुधाताई हसल्या आणि म्हणाल्या, तू पैशांची काळजी करू नकोस. मी तुझी प्रत्येक वेळी मदत करेन. हे ऐकून प्रीतीच्या डोळ्यातून पाणी आले. तिने विचारले की तुम्ही माझी इतकी मदत का करत आहात? माझे तर तुमच्यासोबत कोणतेही नाते नाही. मला इथे काम करून फक्त 2च दिवस झाले आहेत. तेव्हा सुधाताई हसल्या आणि अचानक त्यांना तो दिवस आठवला आणि त्या म्हणाल्या की एक दिवस मी अशीच असहाय्य होते, तेव्हा एका मुलाने येऊन माझी मदत केली होती. आता माझी सुद्धा हीच इच्छा आहे की मीही अशीच कोणाची तरी मदत करेन आणि या गोष्टीला पुढे घेऊन जाईन. हे पाहून प्रीतीने मनोमन त्यांचे आभार मानले आणि धन्यवाद दिले. तिला या घरात खूप सोपे काम मिळाले होते आणि पगारही 10,000 इतका मिळत होता. जेव्हा तिच्या डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा सुधाताईंनी प्रीतीला त्यांच्या मैत्रिणीच्या हॉस्पिटलमध्ये पाठवले, ज्या ठिकाणी प्रीतीने एका सुंदर आणि गोंडस मुलाला जन्म दिला होता. जेव्हा सुधाताईंनी ही गोड बातमी ऐकली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी ठरवले की त्या स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रीतीच्या बाळाला जाऊन पाहतील. जेव्हा त्या प्रीतीला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेल्या तेव्हा एका क्षणासाठी त्यांची पावले जागेवरच थांबली.
कारण त्या ठिकाणी तीच जुनी टॅक्सी उभी होती, ज्या टॅक्सीमधून उतरलेल्या मुलाने त्यांची मदत केली होती. जेव्हा त्या आत पोहोचल्या तेव्हा तो टॅक्सीवाला मुलगा त्या बाळाला मिठीत घेऊन प्रेम करत होता आणि समोर प्रीती बेडवर पडून त्याच्याकडे पाहून हसत होती. समोरचे दृश्य पाहून सुधाताईंना खूप आश्चर्य वाटले. हा तोच मुलगा होता ज्याने त्या दिवशी त्यांची मदत केली होती आणि नकळत त्यांच्याकडून त्या दिवशी केलेल्या मदतीचा मोबदला असा दिला होता. सुधाताईंना समोर पाहून प्रीती पटकन म्हणाली, अहो गणेश, या त्याच मॅडम आहे ज्यांच्या चांगुलपणामुळेच आज आपलं बाळ आपल्यासोबत सुखरूप आहे, ज्यांनी माझ्या हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च स्वतः उचलला आणि मला नोकरीही दिली. गणेशने जेव्हा त्या मॅडमला पाहिले तेव्हा त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्याला काही क्षणासाठी धक्काच बसला होता. त्याला कधी स्वप्नातही वाटत नव्हतं की त्याने कधी काळी केलेल्या मदतीचा मोबदला त्याला अशा स्वरूपात मिळू शकतो. तो सुधाताईंच्या पाया पडून त्यांचे आभार मानू लागला. तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात सुखाचे आणि समाधानाचे अश्रू होते. त्यानंतर तर जणू काही सुधाताईंचे हे कामच बनले होते. त्या त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक असहाय्य व्यक्तीची मदत करू लागल्या आणि आपले उर्वरित आयुष्य अशीच लोकांची सेवा करण्यात घालवू लागल्या. त्यात त्यांना आनंद तर मिळतच होता, पण त्यापेक्षाही जास्त मिळत होते ते सुख आणि समाधान. मित्र आणि मैत्रिणींनो, शेवटी मला तुम्हाला इतकंच सांगायचे आहे की आपल्या शेजारी पाजारी लोकांना बघा की त्यांना तुमच्या मदतीची गरज तर नाही ना. जर देवाने तुम्हाला इतकं काही दिले आहे की तुम्ही लोकांची मदत करू शकता, तर तुम्ही नक्की त्यांची मदत करा. भलेही त्यांची मदत तुम्ही पैशाने करू नका, पण हातापायाने तर नक्कीच करू शकता ना. तर फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन आला असाल तर नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.